स्वामी भक्तांनो, जीवनात तुम्हाला आनंदाची बातमी देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा दिव्य संदेश मोजून 21 मिनिटे नक्कीच मन लावून ऐका। आज जी व्यक्ती चुकून हा संदेश ऐकेल ना, त्याच्या घरी स्वामी नक्कीच दर्शन देतील आणि स्वामींची कृपा त्या व्यक्तीवर कायमची राहील। आणि जे तुमच्या मनात आहे ना, तीच गोड बातमी आज तुम्हाला नक्कीच मिळेल। त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि शेवटपर्यंत मन लावून नक्कीच ऐका। भगवंताची मनापासून प्रार्थना करावी, आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो। आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो। त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते। आणि ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे ना, त्यांचा तोच परमार्थ होतो। आणि सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात। तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात, तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये। समाधानात आणि आनंदात आपण फक्त राहिले पाहिजे। सर्व काही देवी आणि देवता हे बघून घेतील आणि आपली कुलदैवत आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहील। आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करो आणि स्वामी तुमच्या पाठीशी असे सदैव राहो। ही स्वामींचरणी प्रार्थना आपण थोडा तरी नियम करावा। उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच आहे, भगवंताची आठवण करायचीच। असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल। आणि प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे आणि भगवंताचे नाम घेत जावे। नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी राहील। दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल। त्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल। म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात नक्कीच त्याने राहावे। एवढेच फक्त त्याने केले पाहिजे। म्हणून भगवंतापासून वेगळे न राहणे आणि त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे आणि त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे। आणि यातच तुम्हाला समाधान देखील लाभेल। म्हणून जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही। कारण संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देत असतो। समर्थाचे होण असे भ्यावे का? म्हणून नामाचे काळजी घ्या, आणि म्हणजे काळजी करायची वेळच तुमच्यावर येणार नाही एवढं तुमच्या लक्षात येईल। कारण तुम्ही नामस्मरण करत आहात आणि दररोज तुम्ही देवाला मागणी घालत आहात। मग याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल। आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही। त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये। हा निसर्गाचा नियम आहे आणि तो पण आपण जोपासला पाहिजे। भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते ना, तसे संसारात नाम आहे। खाचकळगे काठीच्या घोणाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात। म्हणून विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे। हाच नामाचा अनुभव। पण लोकांबद्दल आणि नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत। जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत आणि त्याचे मन करीत नाही। आणि मनन करून ज्यांना ते पटले, मग असे असूनही नाम घेत नाहीत। मग अडचणी असल्या तरी नाम घेता येते। म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका। सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीपासून आळस उत्पन्न होतो आणि मग आळसाने आपला सर्वनाश नक्कीच होत असतो। एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली। तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो। मग त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते आणि तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते। मग घरात अडचण असली तर तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते। आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला। आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे आणि भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे। कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही, तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो। आणि म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे
आणि सुखी समाधानी जीवन जगत आहे असे तो माणूस म्हणतो. म्हणून जो भगवंताच्या नामाला पूर्णपणे शरण गेला त्याला भगवंत नीट सर्वपणे सांभाळून घेत असतात. म्हणून आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती टोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना आपल्या मनात नक्कीच असायला हवी. तेव्हाच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विर्जन घालेल. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. आणि दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. आणि भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप आपल्याला होत असते आणि मग सर्व काही सफल होत असते. म्हणून भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. म्हणून प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही आणि परमार्थ ही भाव असल्याशिवाय होतही नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. म्हणून आपण अशी निस्वार्थ मनाने भक्ती नक्कीच केली पाहिजे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच हे निश्चित आहे. म्हणून नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून अति प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर मग एकीचे सुख आणि दुसरीकडे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे आणि निश्चिंत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील यावर फक्त आपण विश्वास ठेवावा. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. नक्कीच तुम्हाला परमानंद भेटेल आणि सर्व सुखे प्राप्त होतील. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. आणि चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली म्हणजे आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी म्हणजे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव आणि जागृत ठेवावी आणि पुढेपर्यंत चालू द्यावी. म्हणून जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला. कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आणि आळवताना आपल्याला डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असते. कारण भगवंताला आपण पूर्ण इच्छेने मानत असतो आणि पूर्ण क्षमतेने आपण त्याची नामाची ही घोषणा करत असतो. म्हणून भगवंत स्वतः अरूप आहे. म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. म्हणून नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागरूक असते. आणि म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये आणि नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते आणि सर्व काही प्राप्तही होते. म्हणून शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा आहे. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. फक्त निस्वार्थ मनाने आपण भक्ती नक्कीच मात्र केली पाहिजे. म्हणून मनात काही लाभलोभ न ठेवता भक्ती करा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळेल. म्हणून सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणूनच दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा आपण निश्चय नक्कीच करायला हवा. भगवंत हवासा वाटणे
यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, आणि दुसरा मार्ग म्हणजे सदिच्छाराची जोपासना करणे, आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा आणि फक्त पुढे चालत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील आणि सर्व काही आपल्याकडून करूनही घेतील. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होत असतो. माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा तिथे राहत नाही आणि तिथे नुसतं समाधान राहतं आणि मग तो व्यक्ती सुखी होत असतो. आणि मित्रांनो, सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि मग ते आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आणि आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडी वाहनावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही आणि कसलीच वाईट परिस्थिती आपल्यावर येणार नाही, कारण स्वतः देव आपले रक्षण करीत आहे आणि देवाच्या हातात सर्व लीला आहे आणि ते लीला आणि त्यांचे दर्शन ते आपल्याला एक दिवस दाखवणार सुद्धा आहेत. म्हणून समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही. मग तो काय करेल की कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत. मग त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडील आणि मालकाची भेट नक्कीच होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ही सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची आणि आपली नक्कीच भेट होईल आणि भरपूर काही आपले मार्ग मोकळे होत असतील. कारण भगवंताची भेट झाली म्हणून आपण सर्व गोष्टी प्राप्त मात्र नक्कीच करू शकतो. योगात कष्ट फार आहेत. या युगात जो साधने अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि तो वाढतो. म्हणून भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्त पुत्राप्रमाणे आहेत आणि तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती आणि हेच खरे अनुसंधान आहे. हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी नक्कीच चिटकली पाहिजे, तेव्हाच आपलं कुठेतरी चांगलं मात्र नक्कीच होणार आहे. म्हणून तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच आहेत, तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू, हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते आणि स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठे दुःख. जे झाले होते, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता आहे आणि ते करणे आहे. म्हणून आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंत नामस्मरण नक्कीच पाहिजे. म्हणून ते तुम्ही दररोज केलं पाहिजे. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो ना, तशीच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग उद्या उदार अशी पाठी लावतात, त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे आणि त्याला सर्वस्वी फक्त भगवंतच दिसत असतो. म्हणून मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. म्हणून कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवेन हे म्हणणे आहे. एवढे तुम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. म्हणून भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्या केव्हाही दुःख करण्याची वेळ मात्र येणार नाही. म्हणून आजवर कितीकांच्यावर
किती बिकट प्रसंग आले आणि ते असतीलही, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले आणि आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आणि जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. आणि लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. म्हणून निष्ठेचा परिणाम फार आहे हे तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे एक कल्पतरू आहेत. म्हणून 4 पुरुषार्थ 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. म्हणून ज्यामुळं हे सामान्य माणसा तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणात भक्तीकडे वळव आणि व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणांचा दास हो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि हे सर्व शक्य करणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे आणि ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचा हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करावी. हे समर्था, आज तू बोध देत सांगितले की बाळा तुझ्या चंचल मनावर अंकुश ठेव, त्याला अनन्य भक्तीचे वेड लाव आणि मी दिलेल्या आदर्श तत्वाचे हुकुमांचे पालन कर. बघ, नक्कीच तुझे जीवन समृद्ध यशस्वी आणि आनंदी होईल. हे आई, हे स्वामी, आज आम्हा बालकांनाही समज दिली आणि तुला त्यासाठी धन्यवाद. आणि हे स्वामी राया, अशीच प्रेरणा दे, असेच मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. हेही स्वामी राया तुम्ही समजून घ्या. म्हणून स्वामींना आपण परत प्रार्थना करायची की हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास आणि तूच माझा मार्गदर्शक होता. म्हणून हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्याय आहे आणि भरपूर तो वेगळा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करताना आणि करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरकटले तर पुन्हा तुझ्या चरणांवर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. एवढेच तुमच्या चरणी प्रार्थना. हे दत्तात्रेया, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वास भाव आहे. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, त्यासाठी तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे आणि तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती आमच्याकडून तू नक्कीच करून घे. हेच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून स्वामींना सर्वजण मानत असतात आणि जपत देखील असतात. म्हणून स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले, अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले आणि जीवन आनंद उत्साहाने फुलवले आणि तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील आधार भेटला आणि आमचा सगळा अंधारा मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल आणि तुमच्या कृपाछायात आयुष्य बहरून जाऊन आपली चरण सेवा नित्य घडावी, एवढेच मागणे स्वामी राया तुमच्याकडे. आणि स्वामी राया, तुम्ही आम्हाला फक्त हाच बोध देत राहा आणि हेच सांगत जा की आमचं कुठे चुकत आहे आणि आम्ही कुठे बरोबर आहोत. हे जर आम्हाला कळलं तर आम्ही परम भक्तीत असू आणि आम्ही तुमच्या सेवेचे आणि तुमच्या वचनाचे पालन नक्कीच करू. फक्त आम्ही तुम्हाला एक मागू इच्छितो की आमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करा आणि आमच्या पाठीमागे तुमचा हात नक्कीच ठेवा. एवढेच स्वामी राया तुमच्याकडे मागणे आहे, कारण एवढेच आम्ही तुमच्याकडे मागत असतो किंवा भरपूर काही गोष्टी तुम्ही आम्हाला न मागताही दिल्या आहेत. त्यासाठी स्वामी राया तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असे धन्यवाद आपण स्वामींचे दररोज करायचे आहे आणि स्वामी भक्तीत आपल्याला विलीन होऊन जायचे आहे. मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. जरा तेच स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहराही उपयोगी येत नाही, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून सुंदर विचार एक सुंदर आत्मा निर्माण करत असतो आणि सुंदर आत्मा निर्माण झाला की आपल्याला चांगले व्यक्ती भेटत असतात, कारण आपण सर्वांचा चांगला विचार या जगात करत असतो. म्हणून जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून
शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. म्हणून स्त्रियाचा धागा फार नाजूक असतो. मित्रांनो, स्नेह एकदाच जुळतो, एकदा तुटला की परत जोडता येत नाही. आणि मग जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो आणि तो बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन असं म्हणतात आणि असंच जीवन आपण जगलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात. पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. हाच जीवनाचा नियम आहे आणि हेच तुम्ही समजून घेतले पाहिजे. सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाचा यावा आणि सदहेतूचीच शंका घेतली जावी. आणि हा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही आयुष्यात लोकांना जपायला शिका आणि माणसं जपायला नक्कीच शिका. म्हणून आयुष्यात काही लोकांचा सहवास अगदी गर्द झाडांच्या शीतलतेसारखा वाटतो, जे आयुष्याच्या प्रखर उन्हातही आपल्याला सावली विसावा देतात. आणि त्यांचा सहवास बोलणं म्हणजे जसं विसर पडणं आहे. आणि तो सहवास आपल्याला नक्कीच लाभला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मनात प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान नक्कीच करायला हवं. आणि हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायला हवं. आणि आपण दान केले तर आपल्याला स्वामी हे 100 पट देतात, हेही तितकेच खरं आहे. म्हणून डोळ्यांना दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास आहे ना? मग तसंच डोळ्यांना दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो यावर विश्वास ठेवा ना. विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडी मोल भावात लिलाव नक्कीच आपल्याला करावा लागत असतो. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भावा आणि भाषा नसते, सापडत नाहीत ते शब्द असतात. एवढं फक्त लक्षात ठेवा, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं आपल्याला सोडून जात असतात. म्हणून ती माणसं जपायला शिका, जी शेवटपर्यंत तुमची साथ देतील. तिला आवडतो पाऊस, मग तो पाऊस तिला आवडल्यानंतर भरपूर काही गोष्टी त्या माणसाला आवडत असतात आणि त्या माणसामध्ये आपण रमून जायचे असते. आणि त्या पावसाळ्यातून आपण एक शिकायचं आहे की उन्हाळ्यात त्याचे बाष्पीभवन होते आणि मग ती वाफ पाण्याची जाऊन त्या ढगांमध्ये विलीन होते आणि मग परत पाऊस पडत असतो. तसंच आपण सर्व काही आपण जे वाईट गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये विलीन करून आपल्या मुखातून फक्त आपण चांगले विचार सोडले पाहिजे आणि सकारात्मक विचार आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी मात्र नक्की दिसत असते. म्हणून नाती ही हल्ली जॉब सारखी झाली आहेत. चांगली ऑफर आली की लोक सोडून जात असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या जीवनाचा भरपूर मोठा फायदा नक्कीच होईल आणि ज्याला त्याच्या कर्माचे फळं ज्याला त्याला नक्कीच मिळतील. हाही जीवनाचा परिपूर्ण नियम आहे. म्हणून कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि तो स्वीकारावाच सगळ्यांनाच लागतो. मग तुमच्याकडे किती पैसा असू द्या किंवा नसू द्या. म्हणून मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बघत राहणाऱ्या लोकांचे डोळे झाकता येतात का हे मला तुम्ही नक्कीच सांगा. म्हणून आपण बघत राहायचे नाही आणि आपण डायरेक्टली मदत करायला जायचे आहे. आणि जर आपण मदत केली तर भरपूर पुण्य आपल्या हातून घडते आणि भरपूर चांगल्या गोष्टी आपल्या हातून या होतही असतात. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून काही लोक दगडामध्ये भाव शोधायला जातात पण त्यांना सापडत नाही. मग तुमच्या मनामध्ये विश्वास नाही तर तो भावही तुम्हाला तसा सापडणारही नाही. एवढे लक्षात घ्या. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवलं जात असतो. तिथे फक्त तुम्ही शांत बसायचे आणि वाट बघत बसायचे. फुलं दिसायला किती सुंदर असते ना तरी ओळख ही सुगंधाने त्यांची होत असते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर नक्कीच ठरत असते. म्हणून तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक ही नेहमी चांगली असायला हवी. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात
तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि स्वामी त्याला एकटा पडूही देत नाही. म्हणून स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच नक्कीच आठवत असतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये चुका कराव्या, पण त्या सुटणाऱ्या असाव्यात एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो आणि बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमीच कठीणाने होते एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत ना ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर जिवलग होतात आणि सगळेच आपल्या जवळ येत असतात एवढं लक्षात ठेवा. म्हणून शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवन ते चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. स्वामी सांगतात, स्वतःला जर जिवंत समजत असाल तर चुकीच्या गोष्टींना विरोध करा, कारण पाण्याच्या प्रवाहात मुर्दे वाहतात आणि हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून त्या प्रवाहात तुम्ही वाहू नका. चुकीचे होते त्याच्या विरुद्ध तुम्ही नक्कीच आवाज उठवा. मित्रांनो, आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर मग आपण खूप धनवान आहोत आणि खूप श्रीमंतही आहोत. म्हणून शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि तशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. म्हणून क्षणभराच्या सुखासाठी कोणता विश्वासघात होईल असं वागू नका आणि माणूस म्हणून जन्माला आलात तर त्या लाख मोलाची माणुसकी नक्कीच तुम्ही अजिबात विसरू नका आणि ती ध्यानात ठेवायला शिका. लोकांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. लोकांचं काय चांगलं झालं तर हात दाखवतात आणि वाईट झालं तर दात ते दाखवत असतात, एवढं मात्र ते प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणून बाळा, एक लक्षात ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे असे स्वामी आपल्याला वचन देत आहे. आणि या वचनाचं पालन तुम्ही नक्कीच हमखासपणे करायचं आहे आणि त्या वचनाचं पालन केलं तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकाल. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर मग नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम हा नक्कीच होत असतो आणि तो एकदा परिणाम झाला की परत तुम्हाला मग आळस येत असतो. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर नक्कीच त्याला साथ द्यायला तुम्ही शिका. आणि मित्रांनो, वेळ आणि संयम फक्त ठेवा, सर्व काही तुमच्या पदरात पडणार आहे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी माणसं कोणतीही नाती आणि खरी आणि अत्यंत महत्वाची असतात आणि तीच नातं आपल्याला पुढं घेऊन जात असतात. एवढं मात्र तुम्ही लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. हे जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ना ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून आपण भ्यायचं कशाला? आपल्यासोबत तिन्ही ब्रह्मांडाचे मालक हे श्री स्वामी समर्थ आहेत, म्हणून भिण्याचं काही कारण नाही, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट किती मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास हा कायम ठेवावा. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्हाला दुसरं काही लक्षात ठेवायची गरजही नाही आणि कशाचा तुम्हाला भासही होणार नाही. मित्रांनो, प्रसंग आणि विषय हा कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण आपले शब्द ते कधीच विसरू शकत नाही. हा सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा आणि बघा स्वामी तुम्हाला किती साथ देतील आणि किती गोष्टी तुमच्याकडून घडवून घेतील. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट नक्कीच त्या पार्टीमध्ये बोललं जात आहे, कारण पुढचं वाईट हे तुमच्याबरोबरही बोललं जाऊ शकतं आणि मग अशा लोकांमुळे आपला देशही मागे जातो. मित्रांनो, इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे आहे, म्हणून गर्व कशाला करताय? कोणताही गर्व कोणाचाच टिकून राहत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समृद्ध आपली शांतता व आपले संयम हा सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि त्या चांगुलपणाप्रमाणे नक्कीच तुम्ही वागत चला. पुढे तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टीही मिळतील. म्हणून स्वभाव इतक्या चांगला ठेवायला हवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर नक्कीच लक्षात राहिला पाहिजे आणि आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. मित्रांनो, शांत राहणे त्याच्यापेक्षा मोठे उत्तर कोणतेच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कुठेच नाही. त्यामुळे त्याला त्याग करा आणि तुमच्या अहंकाराला आणि स्वीकार करा तुमच्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला बरं वाटेल
आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून घडूनही येतील. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका. तर देवाने आपल्याला असंच बरंच काहीतरी दिलं आहे म्हणून तुम्ही नक्कीच मंदिरात जावा आणि मंदिरात तुम्ही भरपूर काही गोष्टी समजून घेऊ शकता. मित्रांनो, स्वामी म्हणतात, लोकांच्या वाईट बोलण्यामुळे किंवा आलेल्या वाईट परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हीही तुमच्या प्रतीक्षेविरुद्ध आणि प्रतीक्षेशिवाय नक्कीच ते उभे आहेत. म्हणून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगाला बत्तीस आणते असतात आणि मग एकटी नसतात. म्हणून कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा परिणाम नसतो, ते बरं वाईट असणे त्याचे संस्कारही असतात. एवढंही लक्षात आपण घ्यायला हवं. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला. म्हणजे योग्य वेळ आली की आपोआप होतं. मग तो मान असो किंवा प्रेम असो किंवा मग प्रेय असो, नक्कीच तुमच्यासोबत देखील तसं होईल आणि तुम्हीही त्या गोष्टीमधून बाहेर नक्कीच याल. म्हणून मित्रांनो, एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच लाभत नाही आणि मिळतही नाही. म्हणून चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि जमवल्या की ते सतत वाढतात. म्हणून चुकीचे ते नसते यात्र आणि मात्र रस्ता चुकवाय आणि ते समाधान आपण पण त्याच्या राहण्याने आणि रस्त्याने चालते. म्हणून चुकीचे आहे की विश्वास ठेवा. श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नाही. फक्त आपला यशावर विश्वास असायला हवा. खूप मोठे हा अभाव ज्या जिंका परंतु मग सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या परमानसांना कधीच विसरू नका. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायला शिका. कोणाचा विश्वास तोडण्यासाठी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला याचा परिणाम नक्कीच वाटू शकेल आणि याचा परिणाम तुम्हाला सोबतही कळेल. मित्रांनो, स्वामी सांगतात, माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत असतो. तर त्याला ठेवा की निश्चित त्याच्या शांततेच्या आणि विश्वासत्वाचे सरक आणि उत्तर आम्ही स्वतः सांगतोय असं आपण त्या स्वामींना सांगितलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळव आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. आणि एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असोनात आणि तुमच्याकडे किती पैसा धनसंपत्ती असो, मग ते काही उपयोगाची नसते. हे खरं आहे.
स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ अजिबात ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात. ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो पण देव परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे. आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात पण देवाशिवाय काहीच नसतं.
तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सोपी जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका, जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, एक पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास ही सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतो. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना
तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जी तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही, हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बदवायचा नाही, त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे
त्या सुखी समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी समाधानी नसतो ना, तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कुणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील, एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील, अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढं जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, तर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावले भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा, एवढंच मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा.
तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना, तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल, एवढं मात्र निश्चित आहे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाची सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल, हेही तितकंच सत्य आहे आणि तितकं सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो, त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी म्हणत आहेत. पण तो स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा
स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख दर्द पीडा देऊ नका, एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागले पाहिजे आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे, एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसतानाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्यालाच सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते, एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका, एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. मित्रांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर आहे आणि म्हणूनच तुम्ही हा आपला संदेश पुढे स्वामीं भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि शेअर करा. आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी देखील नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि दिव्य संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.